मराठी या शब्द ऐकल्यावर राज साहेबांना काय दिसतं डोळ्यासमोर? मुळात ज्या राज्यामध्ये चित्रकला आणि गायन शिक्षणातनं काढून टाकलं असेल तिथे तुम्ही काय अपेक्षा करताय? कंटेंट क्रिएटर्सची तुम्ही पण मध्यंतरी संवाद साधला होता. तर मराठी कंटेंट क्रिएटर्स कडून काय अपेक्षा आहेत? तुम्ही करत असलेल्या प्रगतीला जर आकार नसेल, उकार नसेल, त्याला काही ॲस्थेटिक सेन्स नसेल तर ही शहरं बरबादच होणार. तुम्हाला मी खूप कॉन्फिडेंटली प्रश्न जरी विचारताना दिसत असतो तरी आतून काय टरकली माझं मला माहिती. साहेब एखादी भूमिका घेताना मतांचा फटका बसेल हा विचार तुम्ही करता. राज साहेबांकडून अनेकांना अपेक्षा आहेत की वाढते बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या. या घुसखोरांना हुसकवायला किती वेळ लागतो? नमाज पडायला रस्त्यावरती कशाला यायला लागतं? रस्ते कशाला बंद करून टाकतात? घरात करा ना तुमच्या, काय करायचं ते. हे जेवढे सगळे आता तुम्हाला पॉलिटिशियन्स दिसतात ना, हे सगळे लँडलॉर्ड्स आहेत. आणि असे नाही 20-25 एकर जमीन वगैरे असल्या, हजारोनी एकर जमिनी आहेत त्यांच्या. मंडळी नमस्कार. वैचारिक क्रीडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आत्ता महाराष्ट्रातला तरुण आपल्या शालेय जीवनापासून एका व्यक्तीचा प्रचंड चाहता आहे. मग तो राजकारणात त्याला रस असो किंवा राजकारणात नसो, पण या व्यक्तीकडे बघून त्यांना आशा वाटते की हा माणूस नक्की काही ना काही बदल घडवून आणू शकतो. आणि नाशिकच्या लोकांनी ते अनुभवलं सुद्धाही आहे आणि आजही त्याची ते आठवण काढतात. तुम्हाला एव्हाना कळलंच असेल, आज वैचारिक गप्पांमध्ये आपल्याशी गप्पा मारायला कोण आलंय? मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि सर्वांचे लाडके नेते राजसाहेब ठाकरे. साहेब खूप खूप नमस्कार आणि थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. कसे आहात? मी बरं. न्यूज चॅनलमध्ये इंटरव्ह्यूज आम्ही जे बघतो ते कायम घिसेपिटे TRP साठी प्रश्न विचारलेले असतात. तुम्ही मुलाखतीतून सांगता सुद्धा की ते मसाला असणारे प्रश्न त्यांना उत्तर अपेक्षित असतात. त्यामुळे आजच्या गप्पा खास अनेक तरुणांची मी चर्चा करून त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना जे राजसाहेबांकडून जाणून घ्यायचंय तसे प्रश्न असतील. मला गप्पांच्या सुरुवातीलाच तुम्हाला 10 वर्ष मागे न्यायचंय. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी राजकीय पक्षाने एक ब्लूप्रिंट समोर आणली होती. लोकांना सांगितलं होतं की हे पण बघा, इथेही लक्ष द्या. तर 10 वर्ष त्या गोष्टीला झाली साहेब. 2024 मध्ये जर अशी ब्लूप्रिंट जनतेसमोर ठेवायची झाली तर त्याच्यामध्ये काय काय मुद्दे असतील? ते आपल्याकडे कसं आहे, अजूनही आपण गेली 50 वर्ष त्याच मुद्द्यांवरती आपण निवडणुका लढवतोय. मी आपला एक साधा तुम्हाला विषय सांगतो की तुम्ही ज्या ज्या शहरात राहता तिथे पूर्वीपासून राहणारी जी लोक आहेत त्यांना जर समजा तुम्ही प्रश्न विचारलात की तुम्हाला पूर्वीची मुंबई चांगली वाटते का आत्ताची? पूर्वीची मुंबई. पूर्वीची मुंबई. पूर्वीचं ठाणं चांगलं वाटतं का आत्ताचं ठाणं? पूर्वीचं ठाणं. पूर्वीचं पुणं चांगलं वाटतं का? पूर्वीचं. मग कोणती प्रगती? तुम्ही करत असलेल्या प्रगतीला जर आकार नसेल, उकार नसेल, त्याला काही ॲस्थेटिक सेन्स नसेल तर ही शहरं बरबादच होणार. आणि आपण त्याच विषयांवरती, म्हणजे त्याचा एक आपल्याकडे असतं ना, टेलिव्हिजनवरती त्या तुमच्या चॅनलवरती बोलवतात आणि पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला महाराष्ट्र, 10 वर्षाचा विषय नाहीये तुमचा. विषय हा 100, 200, 500 वर्षाचा पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला एखादं शहर, एखादं राज्य ज्या वेळेला घडवायचं म्हणता त्यावेळेला तो 10 वर्षाचा विषय नसतो. लोकसंख्या वाढत असते त्याच्याप्रमाणे तुम्हाला आत्तापासून विचार करायला लागतो. म्हणजे मी काल परवाकडेच माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं की 1950 ते 1970 या 20 वर्षात मुंबईची लोकसंख्या दुप्पट झाली. त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, त्यांनी ही चिंता व्यक्त केली की ही दुप्पट झाली लोकसंख्या आणि जर माणसं येत गेली, या शहरावरती आदळत गेली तर हे शहर ते घेऊ शकत नाही, ती ताकद नाही या शहराची. कळलं का? आणि सगळा केओस होऊन जाईल. म्हणून आपण नवी मुंबई स्थापन करूया. आता असा विचार करणारी जी माणसं असतात ही माणसंच उरलेली नाही. मी ज्या वेळेला तो विकास आराखडा मांडला किंवा मी तुम्हाला युट्यूबवरती तुम्ही जर गेलात तर मी त्याच्यावरती तुम्ही जर टाकलं राज ठाकरे एस्थेटिक, तर त्याच्यावरती तुम्हाला माझी 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी आहे. त्याच्यामध्ये मी माझं विजन मांडलंय, 2014ला मांडलंय. ती सारखी बघण्यासारखी आहे. सो त्याच्यामध्ये मी हे पण एकदा उदाहरण दिलं होतं की जगामधले एक 2 शहर आहेत. त्या 2 शहरं म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी. आता ज्यांच्यावरती अणुबॉम्ब पडला होता, ती शहरं जर समजा आज आपल्या कोणत्याही शहरापेक्षा जर चांगली होऊ शकतात, मग आपली शहरं का नाही होत? आणि ह्याचं कारण असं आहे की राजकारणातनं त्या पदातनं पैसा, पैशातनं राजकारण, राजकारणातनं पैसा, एवढंच फक्त करत राहिलेत.
स्वतःची नुसती पोटं भरणं आणि स्वतःचे फक्त खुर्च्यांसाठी मागे लागणं, पण शहर म्हणून कोणी विचार करतंय, राज्य म्हणून कोणी विचार करतंय, असं काही दिसतच नाही. म्हणजे खरं बघायला गेलं तर मी ज्यावेळेला ही ब्लूप्रिंट मांडली किंवा आणली, त्यावेळेला कोणाला वाचायची तसदी पण नाही घेतली कोणी. म्हणजे जे पत्रकार मला सतत जे हिणवत होते, की "काय ती ब्लूप्रिंट कुठे गेली? ब्लूप्रिंट कुठे गेली?" ती ज्यावेळेला मांडली, त्याच्यानंतर एकाही पत्रकाराने ती वाचलीही नाही आणि तेव्हापासून आजपर्यंत मला एकाही पत्रकारांनी त्याच्यावरती प्रश्न पण विचारलेला नाही. म्हणजे मी विचारलेला प्रश्न त्याच्यापेक्षा वेगळा होता. नक्की. अर्थातच, पण प्रश्न असा आहे, की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती गोष्ट आम्ही मांडून झालेली आहे. तुम्ही जर समजा 2014 ची आम्ही जी ब्लूप्रिंट मांडलेली आहे, त्याच्यामध्ये त्याची जी सोल्युशन्स दिलेली आहेत, ती आज पण तुम्ही वापरू शकताय 2024 ला. सो मला असं वाटतं, की ती जर समजा तुम्ही जर नीट वाचली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तर मिळतील. त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये एक कलात्मकता, सौंदर्यदृष्टी हे शब्द वारंवार वापरले गेले. आणि जेव्हा तुम्ही नाशिकची सत्ता होती तुमच्याकडे आणि त्याचा विकास करत होता, मी नाशिकच्या खूप जवळ राहतो, तर तिथे राज ठाकरेंमधला कलाकार एक दिसला, की तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून खूप गोष्टी केल्या होत्या. कसं राबवलं होतं नाशिकमध्ये? नाही बघा, मी अ, नाशिकचा एक काय म्हणू आपण त्याला नागरिक. समजा मी नाशिकमध्ये राहतोय, असा मी विचार करतो. तर मला नाशिकमध्ये काय आवडेल बघायला? मी माझ्या बायका मुलांना घेऊन संध्याकाळी मी कुठे जाऊ शकतो? काय बघायला आवडेल मला? कुठे मी त्यांना सतत मॉलमध्ये घेऊन जायचं आणि पिक्चर दाखवायचे आणि खायला घेऊन जायचं. हे हे काय एंटरटेनमेंटची साधनं नाहीयेत. त्यांना चांगली मुलांना मैदानं पाहिजे. आपण आज म्हणतो, की आमची मुलं ना कॉम्प्युटरवरती बसलेली असतात किंवा व्हिडिओ काही मोबाईलवरती गेम. अरे त्यांना मैदानच नाही उरली. आपण कशाला मुलांना दोष देतोय? सो नाशिकची तीच गोष्ट करत असताना मला असं वाटलं, की नागरिक म्हणून आपण त्यांना काय दिलं पाहिजे? काय देऊ शकतो? कसं आहे मूलभूत गरजा ज्याला म्हणतो आपण पाण्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न मी पुढच्या 50 वर्षाचा सोडून टाकला नाशिकचा. कळलं का? हे इतर ठिकाणी कोणी सोडवले का? मग मला कधी-कधी असं मला वाटतं, की लोकांना नक्की हवंय काय? म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे धांगड-धिंग्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये एकमेकांवरती ताशेरे ओढतायत, एकमेकांवरती टीका करतायत, एकमेकांना शिव्या घालतायत. ह्याच्यातच आपण निवडणुका घालवतोय सगळ्या. काही म्हणजे आता पण हे जे मला प्रश्न जे विचारतात, ह्याच्यामध्ये महाराष्ट्र हा कुठेच नसतो. हे असं तुम्हाला बोलले, ते तसं तुम्हाला बोलले, त्यांना असं म्हटलं, त्यांनी ह्यांना असं म्हटलं. ह्याने काय हाताला लागणार आहे? आणि कसं होतं, तुम्ही कधीतरी एखादं भाषण करता, कधीतरी कोणावरती समजा टीका केली, त्या टीकेबद्दल समजा तुम्ही कधीतरी विचारलं, तर मी समजू शकतो. हे तर रोज बडबडत असतात सगळेजण. बरं का, काही जण तर असे आहेत, की त्यांना बातमी नाही मिळाली, तर स्वतःच एक बातमी तयार करतात आणि उत्तर आमच्याकडे मागतात. ते नाशिकचा पण आता जो विषय चालू होता, मला तुमचं नाशिकमधला आवडलेला सगळ्यात आवडता प्रोजेक्ट म्हणजे बॉटॅनिकल गार्डन, की ज्याची रतन टाटा साहेबांनी सुद्धा खूप कौतुक केलं तेव्हा. तर काय व्हिजन होतं त्यामागे? खूप सुंदर आहे ते. खूपच सुंदर होतं म्हणजे. कसं होतं, की त्या ठिकाणी मी एकदा खूप पूर्वी गेलो होतो आणि मला वाटतं ना, एक महिला एक आयुक्त होत्या. सिंगल मला असं वाटतं. सिंगल. तर त्यांच्याबरोबर मी सकाळी तिथे गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं, की एकदा आपण या इथे जाऊया. वन खात्याची जमीन आहे. आणि आम्ही आतमध्ये गेलो आणि मी ती सगळी जागा बघत होतो. आणि मला असं लक्षात आलं, की ही आत्ता जर नाही टिकवली, तर इथे झोपड्या होणार. ही सगळी झाडं कापली जाणार. ज्यावेळेला हातामध्ये सत्ता आली, त्यावेळेला मी ह्या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न सुरू केले. त्याचा एक प्लॅन तयार केला, की आपल्याला इथे काय-काय गोष्टी करता येतील. आणि मग ते सोडा, मी ते राज्य सरकारशी बोलून, मग ते महानगरपालिका आणि ते सगळं त्याच्यात बराच वेळ गेला. आणि मग तो प्लॅन मी रतन टाटा साहेबांना दाखवला आणि ते खुश झाले, की अशा प्रकारची गोष्ट ते बोलले, की आपण करूया. जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यावेळेला ते अजून खुश झाले आणि म्हणाले, की मला अजून तुमच्याकडे अजून दुसरे काही प्रोजेक्ट्स असतील तर सांगा, मी करायला तयार आहे. एक तर आपल्याकडे साधी जंगलं आपण आपण जी असतात ही आपण जपू शकत नाही. इथे तुमचं संजय गांधी नॅशनल पार्क. अहो, संजय गांधी नॅशनल पार्क जगात एखाद्या शहरामध्ये नॅशनल पार्क आहे, असं मला तुम्ही काढून दाखवा. इथे पवईला सुरू होतं, घोडबंदरला संपतं.
आणि ब्लूप्रिंट मध्ये तुम्ही सांगितलं त्याच्यात किती शिवाजी पार्क किती मावतील? शिवाजी पार्क मैदानं बसतील? 28 मॅनहॅटनची ते पार्क बसेल आणि त्या सेंट्रल पार्क सेंट्रल पार्क. मग म्हणजे केवढं आहे ते. करेक्ट. आणि सगळ्या बाजूनी सगळं ते अनधिकृत सगळी बांधकामं सगळी होत आहेत. काही लोकांना काय, आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे असलेले आसपासचे सगळे डोंगर पोखरतोय. मग त्याच्या सपाट जमिनी करायच्या आणि मग तिकडे टॉवर्स उभे करायचे. आमच्याकडच्या तळी असतात, ती तळी बुजवायची, तिथे स्कीम करायच्या, टॉवर उभे करायचे आणि मग टँकरने पाणी पुरवायचं. सगळं उलटच सुरू आहे आपल्याकडे. मला या गोष्टींचं आश्चर्य वाटतं की या सगळ्या बाबतीत जी लोक हे करतायत, ज्यांच्याकडनं हा सगळा विचका झालेला आहे या सगळ्या शहरांचा आणि महाराष्ट्राचा, लोक ह्यांनाच परत परत का निवडून देतात हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. मला लोकांनी खरं तर प्रयोग करायला पाहिजेत. आज जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी एक पर्याय तुमच्यासमोर उभा केलेला आहे, एक संधी देऊन बघा. अजून काय वाकडं होईल तुमचं? ह्याच्यापेक्षा वाईट काय? अजून काय वाईट होईल? पण चांगलं झालं तर जे काही होईल ते चांगलंच व्हायला जास्त स्कोप आहे. अर्थातच. आणि मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये पण म्हणालो ना की हे काय रॉकेट सायन्स नाही हो. जगात जर त्या गोष्टी घडू शकतात, महाराष्ट्राने काय घोडं मारलंय? तुम्ही घरातनं बाहेर पडल्यावरती ना तुम्हाला समाधान बरं वाटलं पाहिजे की मी या शहरात राहतोय. मला असं वाटतं की हा 1 पॉइंट प्रोग्राम असला पाहिजे. आज जी मुलं जी मी त्याच्यात त्या डॉक्युमेंटरीमध्ये दिले ना, की तुम्हाला शिक्षण तर इथे पण मिळतं, नोकऱ्या तुम्हाला इथे पण मिळतात. मग परदेशी का जात आहेत? कारण सभोवतालचं वातावरण, चालायला फुटपाथ नाही, गाडी चालवायला रस्ते नाहीत, गोंगाट सुरू आहे, सगळं शांतताच नाहीये कोणाला. सगळ्यात मोठ्या लोकसंख्येच्या देशात हे करणं शक्य आहे. हो का? चीनमध्ये नाही का होतंय? लोकसंख्या नसते, शिस्त लागते पहिली. शिस्त लावणाराही हवा आहे. शिस्त लावणारही हवं आहे. आपल्याकडे म्हणजे सतत 5 वर्ष सतत निवडणुकाच चालू असतात आमच्याकडे. लोकसभा संपली की विधानसभा आले, विधानसभा संपली की कॉर्पोरेशन आलं, कॉर्पोरेशन संपली की जिल्हा परिषद आल्या, जिल्हा परिषद संपल्या की तुमच्या काय ग्रामपंचायती आल्या, सारख्या निवडणुका. आणि मग राजकारणात इकडनं सगळ्या टेंडर बंद पैसे काढायचे, ह्याच्यात घालायचे, इकडनं पैसे काढायचे, त्याच्यात घालायचे. एवढाच उद्योग उरलाय. मी आता जेव्हा माझ्या काही मित्रांना विचारत होतो, मी राज साहेबांची भेट घ्यायला जाणार आहे, त्यांच्याशी मुलाखत घेणार आहे, तर कलाकार मित्र होता. तर तो मला म्हणाला की मला राज ठाकरेंमधला राजकारणी नंतर भावतो, पण आधी कलाकार भावतो. तर तो म्हणाला की हा प्रश्न नक्की विचार, की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कलागुण विकसित व्हावे असंही काहीच बघायला मिळत नाही. कलाकार जेव्हा खूप मोठा होतो तेव्हा त्याला पैसा, मान, सन्मान मिळतो. पूर्वी तरी राजाश्रय वगैरे होता आणि कलाकारांना डिग्निटी पण मिळत नाही साधी. तर त्या कलाकारांसाठी म्हणून काय काय बदल होऊ शकतो या व्यवस्थेमध्ये? मुळात ज्या राज्यामध्ये चित्रकला आणि गायन शिक्षणातनं काढून टाकलं असेल, तिथे तुम्ही काय अपेक्षा करताय? म्हणजे माझं तर म्हणणं आहे, मी अनेक कलाकार ज्यावेळेला मी या देशामध्ये बघतो, अनेक चित्रकार ज्यावेळेला मी या देशामध्ये बघतो, त्यांच्याकडे बघून मला प्रत्येक वेळेला वाटतं देश चुकला यांचा. ही मंडळी, मी कसं आहे, मी कलानगरमध्ये वाढलोय. त्याच्यामुळे आमच्या घराच्या समोर के हेब्बर होते. डायगोनरी अपोजिट आमच्याकडे धोंड काका ते होते. त्याच्यानंतर NS बेंद्रे, बाजूचा बंगला सातवळेकर. कळलं का? हे जगविख्यात सगळे शिल्पकार, चित्रकार सगळे तिकडे होते. माहिती आहेत का कोणाला? हे इथे शिवाजी पार्कची एक गल्ली जर सोडली तर तिथे SM पंडित राहायचे. आमच्या पुण्याला आता माझ्या घरात त्यांची अनेक पेंटिंग्स आहेत. आमचे रवी परांजपे. कळलं का? या सगळ्या ज्याला आपण आर्ट ॲप्रिसिएशन कोर्स ज्याला म्हणतो, तोच नाहीये. की या गोष्टीकडे बघायचं कसं? आणि मुळात कसं आहे की ही गोष्ट राज्यकर्त्यांकडेच नाहीये, तो दृष्टिकोनच नाहीये. म्हणजे मी तुम्हाला एक सिंपल एक लॉजिक सांगतो. मी मध्यंतरी एका राजकारणाच्या घरात गेलो होतो आणि आलिशान घर, छानपैकी घर वगैरे. त्याच्या हॉलमध्ये पियानो होता. चांगला मोठा, तो पूर्वीचा असायचा ना,
ज्याच्यावरती हिरो दुःखी गाणं म्हणायचा. स्ट्रिंग्स वाला लाकडी. त्यांना विचारलं, म्हटलं कोण वाजवतं घरात पियानो? कोण नाही. म्हटलं मग का पिया? आर्किटेक्टने ठेवला, ते चांगलं दिसत. म्हणजे माहिती काहीच नाही. आज हे जे सगळे आहेत ना, ह्यांचं राजकारण ह्यांच्यातनं काढून टाकलं ना, तर ह्यांच्याकडे करायला पण काही नाहीये. हे वाचत नाहीत, वाचनाची नाही, नाटकं पाहत नाहीत, चित्रपट पाहत नाहीत. बरं, चित्रपट समजूनही घेत नाहीत, ती कलाही समजून घेत नाहीत. काही नाही. वरवरचं सगळं, वरवरचं. कलेबद्दलची जी आपुलकी तुम्हाला लागते ना, ती आणता येत नाही, ती असावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही काय ह्या कलाकारांचं करणार आहात तिथे? मला समजतच नाही कधी-कधी. मनसेच्या स्थापनेपासून एक सर्वात महत्वाचा मुद्दा मला तो म्हणजे मराठी. म्हणजे मराठी आम्ही ऐकलं की आम्हाला राजसाहेब आठवतात. मराठी हा शब्द ऐकल्यावर राजसाहेबांना काय दिसतं डोळ्याचं? मराठा साम्राज्य. म्हणजे ते जे वैभव आहे, मी नेहमी सांगतो की या हिंद प्रांतावरती मराठा साम्राज्याने राज्य केलं. 1-2 वर्ष नाही, 125 वर्ष. म्हणजे या भूभागामधल्या माणसांनी केलेलं एकमेव राज्य हे मराठा साम्राज्याचं आहे. बाकीचे सगळे बाहेरून आलेत. ते वैभव ते आम्हाला टिकवता नाही आलं. मी काल परवा दिवशी मी त्या कसब्यामध्ये गेलो होतो. मी म्हटलं, अरे आपल्याला कळतंय का? म्हटलं ही जी भूमी आहे, हे या सत्तेचं केंद्र होतं. म्हणजे जिथे लालमहाल होता किंवा आहे, जिथे शनिवारवाडा आहे, इथून सत्तेची केंद्र सगळी राज्य हाकलं जायचं, देश हाकला जायचा. सोन्याचा नांगर चालवला शिवरायांनी तिथे. सो म्हणजे मी त्याची एक गोष्ट पण सांगितली की तीही अनेकांना माहित नव्हती. अनेकांनी मला, पुण्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं की अरे आम्हाला कल्पनाच नव्हती या गोष्टींची, की ज्यावेळेला त्या शहाजीराजांनी बंड केलं, म्हणजे मोगलांकडनं बाहेर पडल्यावरती वर्ष 1.5 वर्ष काही नव्हते, कोणाहीकडे नव्हते. आणि त्याच्यानंतर ज्याला ते बंड केलं, ते बंड मोडलं गेलं आणि त्याच्यानंतर तो म्हणतो ना आपण गाढवाचा नांगर फिरवला, पुढं उद्ध्वस्त करून टाकलं. पुढं उद्ध्वस्त म्हणजे उद्ध्वस्त, काही नव्हतं तिकडे. मग शहाजीराजे हे आदिलशाहीकडे गेले, मग त्याच्यानंतर ते बँगलोरला गेले, आताचं काय बंगळुरू. तिकडे गेले. आणि मग तिकडनं म्हणजे जिजाऊसाहेब आणि महाराज पण तिकडे होते बँगलोरला. आणि मग त्याच्यानंतर त्यांना पुणे परगणा मिळाला. आणि परगणा मिळाल्यावरती त्यांनी जिजाऊसाहेबांना आणि महाराजांना इथे पाठवलं. लाल महाल बांधल्यानंतर ते इथे आले. अख्खं पुणं उद्ध्वस्त झालेलं होतं. मंदिरं नव्हती, काही नव्हतं, काही नव्हतं. आणि मग त्यावेळेला जिजाऊसाहेबांनी फरमान सोडलं, देव शोधा. सगळे दादोजी कोंडदेवांपासून सगळेजण होते, सगळे लागले कामाला देव शोधायला. म्हणजे त्याचा एक मला जे माहिती त्याप्रमाणे एका याच्यात लिहिलेलं आहे की ठकारांच्या वाडियात मागच्या बाजूस एका कोणी आडात एक गणपती सापडला. तो गणपती ते घेऊन आले. त्या गणपतीचा जिजाऊसाहेबांनी जीर्णोद्धार केला, तो कसब्याचा गणपती. आणि म्हणून पहिला मान मिरवणुकीचा हा त्याचा आहे. बरोबर आहे. आज तिथून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे. आपल्याला मराठा साम्राज्य माहित नाही, आपल्याला मराठा वैभव माहित नाही, महाराष्ट्राची आपल्याला ताकद माहित नाही, महाराष्ट्राने काय काय करून ठेवलंय कळलं का? म्हणजे तुम्ही अशी एकही गोष्ट नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पुढे नव्हता. खरं तर महाराष्ट्राने या देशाला अनेक गोष्टी दिल्या आणि आमचीच लोक चाच पडत आहेत. एकदा मला असं वाटतं मराठी महाराष्ट्राचा इतिहास हा एकदा अंतर्मुख होऊन एकदा तुम्ही बघा, मग तुम्हाला समजेल तुम्ही कोण आहात. याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न होता की आता अभिजात दर्जा भाषेला, मुळात अभिजात दर्जा म्हणजे काय हे खूप लोकांना माहिती नाही, हा पण एक प्रश्न आहे. मराठीत आम्ही जेव्हा काही क्रिएटिव्ह लोक काहीतरी करायचा विचार करतो तेव्हा बरेचदा असं होतं की मराठी लोकच त्याला सपोर्ट करत नाही म्हणण्यापेक्षा हेच हिंदीतल्या लोकांनी केलं तर डोक्यावर घेतात. आणि याच्या उलट चित्र दक्षिणेत बघायला मिळतं. ते लोक त्यांच्या लोकांना आपलंसं करतात आणि बॉलिवूडला वगैरे ते मोजतही नाही. तर ही परिस्थिती बदलू शकते. सगळा मराठी समाज बदलू शकतो. ही परिस्थिती 100% बदलू शकतो. का नाही बदलू शकत? मला असं वाटतं की तुमच्यासारख्या सगळ्या तरुणांनी जर समजा ही गोष्ट हातामध्ये घेतली तर हे का नाही बदलू शकत? 15 वर्षाचे, 20शीतले, 25शीतले, जे 30शीतले जे तरुण आहेत, तरुणी आहेत, मला असं वाटतं हे तुम्ही अजेंडा म्हणून हातामध्ये घेतला पाहिजे की आम्ही हे बघा, काय जय भवानी, जय शिवाजी नारे देऊन काय होणार नाही तुमचं. आणि
पुण्यतिथी आणि जयंत्यांना जाऊन हार घालण्यात काही हरकत नाही त्याच्यात. पहिले ते समजून घ्या. आणि ते समजून घ्यायचं असेल, मग मी त्या दिवशी कुठेतरी मी म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील ना, तर पहिल्यांदा औरंगजेब समजून घ्या. मग तुम्हाला महाराजांचं महत्व कळेल की त्यांनी काय रुजवलं इथे. दोन मराठी माणसं एकमेकांना भेटल्यानंतर जर हिंदीत बोलत असतील, माझ्या खूप तिडीक जाते डोक्यामध्ये. हे चित्र मुंबईत आधी बघायला मिळायचं, आता पुण्यात पण बघायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतं अशी लोक बघितलं? काय आता काय बोलणार या लोकांचं, काय बोलायचं, माहिती काहीच नाही या लोकांना. मी त्या म्हटलं ना की आजही मुंबईला अनेक जण, मी पुण्यामध्ये अनेक जण बनतो, बॉम्बेला जाऊन आलो. हो, बॉम्बे हा खूप कॉमन शब्द आहे आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी ग्लॅमर येत आहे त्याला. परदेशात जाऊन आलो. हा, आपण आपल्या मूळ गोष्टी जर विसरायला लागलो, कसं होणार मला सांगा? पुणा की पुणे? तेव्हा म्हणणार पुणे, बरोबर की नाही? मग या 7 बेटांवरती एक मंदिर होतं मुंबादेवीचं, आणि मराठी माणसं देवीला आई म्हणतात. तर कुठे चाललोय? तर मुंबईला चाललोय दर्शनाला. हा त्याचा मूळ शब्द. ज्यांना ते बोलता आलं नाही, ते ब्रिटिशर्स किंवा उत्तरेतले लोक, त्यांच्याप्रमाणे आम्ही बॉम्बे आणि बंबई म्हणायचं का? बरं, तुमच्या तोंडात चेन्नई बसलं रे? हो. ते पटकन बसलं. म्हणजे हॉटेल्स असतात, त्या हॉटेलचे जेव्हा ग्रुप बदलतात आणि त्यांची जेव्हा नावं बदलतात, त्यावेळेला ते बरोबर तोंडात बसतं तुमच्या. शहराची नावं का नाही बसत आणि तुमच्या शहराचं का नाही बसत? ते काही दोष आपल्यामध्ये आहेत. मला असं वाटतं की आता त्या दोषांकडे लक्ष द्यायचं का चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं? मला असं वाटतं आपण चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊ. या सिरीज मधला फक्त एक छोटासा प्रश्न, मराठी शाळांची झालेली दयनीय अवस्था. नाही बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी ही वर्ल्ड लँग्वेज आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला दुमत नाही आणि अमान्य करून चालणार नाही. मला असं वाटतं की मराठी ज्या शाळा आहेत, या सेमी इंग्लिश शाळा कराव्यात. की सगळं शिक्षण तुम्ही मराठीतनं द्या, तुम्ही त्यांना सगळं संस्कार मराठीतनं करा, पण इंग्रजीचे तास वाढवा. इंग्रजी तुम्हाला त्यांना जास्ती बोलू देत, ती भाषा यायला पाहिजे त्यांना. कळलं का? आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा शिक्षक तपासून घ्या की ते इंग्रजी नीट शिकवतात की नाही. कारण आमच्याकडे जे स्कूल ऑफ आर्टला आम्हाला इंग्लिश मराठीतनं शिकवायचे. कळलं का? फर्स्ट इयर, सेकंड इयर. मला असं वाटतं की ते तुम्ही नीट तपासून घेतलं पाहिजे. आणि त्या मराठी शाळेमध्ये आज आता साधी गोष्ट, आमची इथे बालमूल विद्या मंदिर आहे, मराठी शाळा सेमी इंग्लिश झाली. झाल्यावरती तुडुंब भरलेली आहे शाळा, की जिकडे संस्कार मराठी होत आहेत, सगळे विषय तुम्हाला मराठीत शिकवले जात आहेत आणि इंग्रजी भाषाचे तास वाढवलेले आहेत. अशा प्रकारे जर समजा आपल्याकडच्या शाळा जर उभ्या राहिल्या, मला असं वाटतं कोणी माणूस तिकडे आपला मुलगा मुलगी टाक. मी पण स्वतः सेमी इंग्लिश मधनं शिकलोय, पण इंग्रजीला जवळ करता करता मराठीला नावं ठेवणं वगैरे ही पण एक कम्युनिटी खूप वाढते. हो, प्रश्न असा आहे ना, तुम्ही तामिळमध्ये जा ना, तामिळनाडूमध्ये कट्टर आहेत ती लोक. का कट्टर आहेत मग ते? तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जा, ते हिंदी बोलत नाहीत, बरोबर की नाही? तुम्ही केरळामध्ये जा, ते हिंदी बोलत नाहीत. आपल्याकडच्या आपल्या लोकांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे ना. प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी कोणीतरी सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, असं काय वाटतंय तुम्हाला? बरं, मला समजा प्रश्न विचारा तुम्ही की राज ठाकरे तुम्ही मराठीसाठी काय काय केलं समजा. हा मराठी माणूस मला प्रश्नच नाही विचारू शकत, अमराठ्याने विचारलं चालेल मला. माझा उलटा प्रश्न, तू काय करतोय मराठीसाठी? मग प्रत्येकाने जर प्रयत्न केले तर ह्या गोष्टी होतील ना. तिथे जर समजा तुम्ही बघितलं, तर आता साधी आपण गोष्ट बघूया की ते किती कडवे असतात. ते कावेरीच्या प्रश्नावरती तामिळनाडूमधले सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, तिकडचे सगळे कलाकार रस्त्यावरती येतात. म्हणजे आपल्या राज्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती जर ते राज्य रस्त्यावरती येत असेल, मग महत्वाचे जे विषय आहेत महाराष्ट्रामधले, पाणी असेल, विजेचा प्रश्न असेल, काही घरांचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, हे 5-6 महत्वाचे जे काही महत्वाचे मुद्दे जे आहेत किंवा विषय जे आहेत, ह्याच्यावर सगळे राजकीय पक्ष एकत्र बसून एक निर्णय का नाही करत? अगदी बरोबर. महाराष्ट्राच्या इतिहासात असं झालं पण नसेल कुठल्या ह्याच्यावर सगळे एकत्र आले.
माझी तयारी आहे, मी करायला तयार आहे, सगळे सगळे एकत्र आले पाहिजेत. आणि मला असं वाटतं एकदा एक गोष्ट ठरवल्यावरती कोणाचंही सरकार आलं तरी त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक राहिलाच पाहिजे. बाकी तुमचं तुमचं राजकारण ठीक आहे, तुमचं तुम्हाला लक लाभो. निवडणुका तोंडावर आहेत आणि निवडणुकीमध्ये वाईट वाटतं हे बोलताना पण की जातीयवादाने खूप तोंड वर काढलंय. प्रत्येक निवडणूक आली की जातीयवादाला स्पर्श होतोच आणि काही ना काही राडा होतोच. असंच चालू राहील असं स्वीकारायचं जनतेने आता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हापासून माणूस आहे, ज्यावेळेला या सगळ्या जातीभीती आल्या, तेव्हापासून प्रत्येक जण आपापल्या जातीचा प्रेम करतो, आपापल्या जातीच्या गोष्टी सांगतो. हे सगळं होत आलं. इतकी वर्ष होत आलं. मी काय म्हणतोय ह्याच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यावरती जातीयवादाला एक वेगळं वळण लागलं. आणि ते वळण होतं दुसऱ्या जातीचा द्वेष करणं. म्हणजे पहिल्यांदा ते जेम्स लेन प्रकरण आणून बिडून ते सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता ते सगळं प्रकरण ओबीसीवरती आणले. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे सगळं वातावरण, हिंदुत्ववादी वातावरण जे होतं ते तोडण्यासाठी जातीचा वापर केला गेला आणि तोच चालू आहे आता. म्हणजे मी परवा दिवशी एक माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मी मी जातीची नावं नाही घेणार मुद्दा म्हणून. पण मराठवाड्यामधली एक केस अशी आहे की जिथे एका घरातली एक व्यक्तीचं निधन झालं. ते निधन झाल्यावर त्या घरात 3 माणसं होती. तिरडी पकडायला चौथा माणूस नव्हता. बाहेरची लोकं होती ती वेगळ्या समाजाची होती. त्यातला एकही जण तिरडी घ्यायला नाही आला, उचलायला नाही आला. नातेवाईकांची वाट पाहत होते. 6 तासानंतर नातेवाईक आले आणि त्याच्यानंतर तो चौथा माणूस आला आणि मग स्मशानात गेले. इथपर्यंत आणली वेळ तुम्ही महाराष्ट्रात. त्या लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही एकत्र खेळायचो, पण आता त्या वेगळ्या समाजाच्या आहेत, त्या आमच्यावर खेळायला येत नाहीत. इथपर्यंत आणलं तुम्ही. घाण. तुमच्या स्वार्थावरती तुम्हाला मतदान होईल आणि तुम्ही काय वाटेल ते कराल. परंतु ते निवडणुका झाल्यानंतर हे कालवलेलं विष याचं काय करायचं? लोकांनी म्हणजे उघड्या डोळ्यांनी हे पाहिलं पाहिजे, उघड्या कानांनी ते ऐकलं पाहिजे की नेमकं काय करतायत, हे आपल्यामध्ये विष कालवतायत. यातनं प्रश्न सुटणारच नाहीयेत. तुम्ही आता तो लहान मुलींचा जो उदाहरण दिलं ना, मी आता गावाकडे दिवाळीला गेलेलो ना, शाळेतल्या 5वी-6वीच्या मुलांनी पण एकत्र येऊन त्यांच्या त्यांच्या समाजाच्या संघटना काढल्यात. शाळेच्या वयातली मुलं, मग काय बोलणार हो? 10-12 वर्षाची मुलं. काय बोलणार? हे सगळं राष्ट्रवादीच्या जन्मानंतर झालं. साहेब, तुम्ही तरुणांना अपील होण्याचं मला वाटणारं एक कारण असं सुद्धा आहे की जनता जर चुकत असेल तर तुम्ही भर सभेत जनतेला सुद्धा सांगता की तुम्ही इथे चुकताय आणि तुम्हाला इथे सुधारायची गरज आहे स्वतः. तर निवडणूक आल्यानंतर मतदान करताना, सरकार निवडून देताना जनता काय चुका करते? काय चुका करते? मला असं वाटतं की तुम्ही 5 वर्ष विसरून जाता. आता गेली 5 वर्ष ज्या प्रकारचा राजकीय धिंगाणा या लोकांनी घातला, काही त्याला सोयरसूतक नाही. कोण कुठे चाललाय, कोण कुठे विकला जातोय, कुठचा पक्ष कोणाबरोबर जातोय, तुम्ही कोणाला मतदान केलंय, त्यांचं तुम्हाला विचारलंच जात नाहीये. आणि मतदानाच्या वेळेला तुम्ही रांगेमध्ये उभं राहायचं, उन्हातानामध्ये उभं राहायचं, या लोकांना मतदान करायचं आणि त्याच्यानंतर ह्यांनी वाटेल तो तमाशा खेळायचा. काही विचार प्रणाली वगैरे नावाची काही गोष्टच नाही. इथून पक्ष फुटतायत, दुसऱ्या पक्षांबरोबर जात आहेत, युत्या करतायत, आघाड्या करतायत, गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळा घालून घेतायत, मग इथून आमदार फुटतायत, ते विकले जात आहेत, ते कुठेतरी जात. हे तुम्ही विसरता आणि आयत्या वेळेला हे कुठेतरी काय, कोणी पैसे वाटतंय, कोणी भांडी-कुंडी वाटतायत, कोणी अजून काय वाटतंय, कोणी वेगळ्याच जातीचा विचार करतोय, कोणीतरी कुठच्याही नेत्याचा विचार करून फोटोवरती मतदान करतोय. याच्यावरती आमच्याकडे मतदान होतं. काय 2-3 मुद्दे सांगा की हे बघून मतदान करा. मतदानाला जाताना 2-3 वेळा तरी हे मुद्दे वाचा. आणि मला असं वाटतंय की तुम्ही ज्या अपेक्षा आजपर्यंत करत आलात, एकदा आपण विचारूया ना की बाबा माझ्या वडिलांनी काय अपेक्षा ठेवल्या होत्या आणि तुमच्या असं लक्षात आलं की मी ज्या ठेवल्या त्याच ठेवल्या होत्या. मग कसली प्रगती? मग कुठची प्रगती? तुमच्याकडे जर समजा दुसरा पर्याय समोर असेल, एक आजार एक डॉक्टर बरा करू शकत नसेल तर तुम्ही त्याच डॉक्टरकडे जाल का? दुसऱ्या डॉक्टरकडे जाल ना. एका टूथपेस्टने दात तुमचे ब्रश साफ होत नसतील तर तुम्ही दुसरी टूथपेस्ट घेणार ना. म्हणजे इथे तुम्ही सगळे प्रयोग करता ना. मग राजकीय पक्षांच्या बाबतीत का नाही करत?
की या लोकांनी आतापर्यंत जो काही गोंधळ घालून ठेवला आणि जो आमच्या मतांचा अपमान केलेला आहे, आम्ही यांना मतदान नाही करणार. यावेळेला आम्ही ह्यांना बघू, आता ह्यांना चेक करू. नाशिकने ते केलं होतं ना. आज हळहळतायत ना लोक. म्हणजे मला तिकडचे अनेक लोक मला भेटले आणि ते बोलले की तुम्ही यायच्या अगोदर अशा प्रकारची काही गोष्ट झाली नव्हती आणि तुम्ही गेल्यानंतर तर काहीच नाही झालं. ते नाशिक पण जे वाढत चाललंय त्यांना पण पाण्याचं कनेक्शन घ्यायला काहीच अडचण येत नाही आता. नाही, पण प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये मी नुसतं हवेत बोलत नाही ना. मी एका शहरामध्ये एक गोष्ट करून दाखवलेली आहे. सो त्याचा तुम्हाला अंदाज यायला पाहिजे. आता काही महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी तुम्ही अजून एक भूमिका घेतलेली आणि ती बऱ्यापैकी तडीसही नेली, ती म्हणते मस्जिदीवरचे भोंगे. त्या भूमिकेला हात का घाला असं वाटलं होतं तुम्हाला? भूमिकेला हात का घाला? त्रास आहे लोकांना. आणि हा फक्त हिंदूंना त्रास होतो अशातला भाग नाही, मुसलमानांना पण त्रास होतोय. या मुल्ला मौलवींमुळे ते बोलत नाहीयेत. आणि कोणता असा धर्म सांगतो की दुसऱ्या समाजाला किंवा कोणाला लोकांना त्रास देणारा धर्म असतो? तुमच्या प्रार्थना तुमच्या घरात ठेवा. तुम्हाला प्रार्थना म्हणायला रस्त्यावरती कशाला यायला लागतं? किंवा तुम्हाला नमाज पढायला रस्त्यावरती कशाला यायला लागतं? रस्ते कशाला बंद करून टाकताय? घरात करा ना तुमच्या, काय करायचं ते. साहेब, एखादी भूमिका घेताना मतांचा फटका बसेल हा विचार तुम्ही करता? हे बघा, प्रश्न असा आहे ना की हा जर प्रत्येकाने विचार केला ना तर ह्यातनं कधीच मार्ग निघणार नाही. मला हा एक आशा आहे की कधीतरी महाराष्ट्र माझं ऐकेल. कधीतरी या गोष्टींवरती महाराष्ट्र मला संधी देईल. आज निवडणूक आहे, कदाचित आजही देईल, माहित नाही मला. पण मी जे महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय ते महाराष्ट्राचं स्वप्न उज्ज्वल बघतोय. महाराष्ट्रात मी एक चित्रकार आहे, त्याच्यामुळे मी तसा महाराष्ट्र बघतो. मी जेव्हा परदेशात जातो त्यावेळेला मी असं वाटतं की अरे हे माझ्याकडे का नाहीये? आपल्याला काय अणुबॉम्ब नाही ना बनवायचा आहे. कळलं का? की बाबा वेगळ्याच प्रकारचा एक गोष्ट आपल्याला केमिकल आणि ह्या सगळ्या गोष्टीचं सगळं असं काही नाहीये. रस्ते बांधायचे आहेत ना तुम्हाला चांगले. जगात होऊ शकतं, तुमच्याकडे काय नाही होऊ शकत? बरं, एवढंच सगळं तुम्ही आता बघताय की चायनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. बरोबर. आपल्यापेक्षा आपल्याच जवळपास लोकसंख्या आहे. बरोबर ना? मग भारतात का नाही होतंय? महाराष्ट्रात का नाही होतंय? चायनासारख्या डिक्टेटर नाही म्हणणार मी, पण लोकशाही नाही. हा. लोकशाही नाही. तशी काही वर्ष का होईना ट्राय करून बघायला पाहिजे आपण. अर्थातच, पण ते माझ्या हातात दिलं तर. मी मगाशीच म्हणलं माणूस तसा पाहिजे. वक्फचा आत्ता मुद्दा एक चर्चेमध्ये आहे, वक्फ बोर्ड. तर त्याच्यावर राजसाहेबांचं मत काय? नाही, बघा, पहिली गोष्ट ना, या जमिनी कशासाठी यांनी घेतलेल्या आहेत, का घेतलेल्या आहेत, त्यांना गरज काय या गोष्टींची, हे मुळात तपासून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल तर एक विनोबा भावेंनी भूदान चळवळ केली होती, बरोबर की नाही? आणि अनेकांनी आपापल्या जमिनी त्या भूदान ह्याच्यामध्ये दिल्या होत्या. मुसलमानांनी देऊन टाकाव्यात, त्याच्यामध्ये चांगले उद्योग उभे राहतील. तुम्ही घेऊन करणार काय आता? गरज काय तुम्हाला या गोष्टींची? देतील त्या. मला असं वाटतं की काय आहे ना, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आपण कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेल्या आहेत ना, की त्या सगळ्या गोष्टीला आपण एक काहीतरी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आपण पण त्याला एक वेगळा काहीतरी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करतो किंवा काहीतरी करतो. समोर धर्माने बोलत असेल तर धार्मिकच रंग द्यावा. परंतु विषय जर समजा तुमच्या जमिनीचा असेल, कळलं का? सरकार आहे हो. केंद्रामध्ये जर समजा तुमचं सरकार, आता गेली 10 वर्ष तर बहुमतामध्ये सरकार होतं. कोणी अडवलं होतं तुम्हाला? प्रश्न चिघळवायचे आमच्याकडे, सोडवायचे नाहीत. म्हणजे आता तुम्ही वक्फवरून बोललात म्हणून प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामधल्या जमिनी कोणी येतं आणि बाहेरून राज्यातलं कोणी घेतं आणि विकत घेत आहेत. बाजूच्या गुजरातमध्ये जा आणि शेतीची जमीन मला घेऊन दाखवा. बरोबर. दिली जात नाही, कायद्याने दिली जात नाही. आणि ती जर समजा तुम्ही तिकडच्या शेतकऱ्यांनी जर घेतली किंवा कोणीतरी माणसाने घेतली, तुम्हाला शेतीच करावी लागते. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्याप्रमाणे नियम झालेले आहेत. तुमच्या राज्यात का तुम्ही जमिनी विकताय? हे जेवढे सगळे आता तुम्हाला पॉलिटिशियन्स दिसत आहेत ना, हे सगळे लँडलॉर्ड्स आहेत.
आणि असे नाही 20-25 एकर जमीन वगैरे असल्या, हजारोनी एकर जमिनी आहे त्यांच्या. ह्यांना माहिती असतं की इथून रस्ता निघणार आहे, अगोदर जमिनी घेऊन ठेवा. त्याच्यामुळे आता काय ह्यांच्याकडच्या पण जमिनी काढून घ्यायची वेळ आलेली आहे. भूदानमध्ये त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे हो, खरं आहे. जनतेनेच. आणि अजून एक महत्वाची समस्या जिच्याकडे अनेक पक्ष दुर्लक्ष करताय, पण राज साहेबांकडून अनेकांना अपेक्षा आहेत की वाढते बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे. ह्याला किती वेळ लागतो या घुसखोरांना हुसकवायला किती वेळ लागतो? सगळं पोलिसांना माहिती आहे. आपल्याकडे लॉ आहे पण ऑर्डर नाहीये. आपण म्हणताना लॉ अँड ऑर्डर म्हणतो, डीप आहे स्टेटमेंट. कळलं का? आणि ऑर्डर्स देत नाहीत, पोलीस इनिशिएटिव्ह घेणारच नाहीत. कारण उद्या अशा प्रकारची पोलिसांनी जर समजा काहीतरी कारवाई केली, हे पोलिसांवर टाकतात आणि त्याला सस्पेंड करतात. पोलीस म्हणतात मरू दे, आम्हाला काय गरज आहे? हे बांगलादेशी कुठे राहत आहेत, किती आले आहेत, काय आले, सगळं पोलिसांना माहिती असतं. मी जे तुम्हाला सांगितलं ना, माझ्या हातामध्ये पूर्ण बहुमत द्या तुम्ही, सत्ता द्या माझ्या हातामध्ये. 48 तासाच्या आत हाकलून देईन. आणि काय आहे, कुंपण शेत खातंय. याच बांगलादेशीयांना हे आधार कार्ड देणारे कोण आहेत? आपलेच लोक आहेत. रेशन कार्ड देणारे लोक कोण आहेत? आपलेच लोक आहेत. छोट्याशा चिरीमिरीसाठी म्हणून ह्यांनीच पोखरून ठेवलं ना सगळं. आपण दुसऱ्यांना कशाला दोष द्यायचे? कसं आहे माहितीये ना, जिथे भुसभुशीत जमीन असते ना, तिथेच घुशी होतात. खडकात घुशी नाही होत. त्या आपल्या लोकांनी करून ठेवलेला हा सगळा पसारा आहे. आता तुम्ही पोलिसांचा उल्लेख केला म्हणून एक प्रश्न विचारतो की अनेक राजकीय पक्ष पोलिसांवर आरोप टाकून देतात, काही झालं की इथली लॉ अँड ऑर्डर नाही, पोलीस झोपले होते का. पण राज साहेब ठाकरे हे एकमेव नेते आहेत की पोलिसांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांचं भरसभांमध्ये कौतुक करतात. तर खरंच पोलीस यंत्रणा दोषी असते अनेकदा. नाही, कशाचा दोष देणार तुम्ही? म्हणजे काहीही शहरात घडलं की विरोधी पक्ष पहिले उठतो, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या आणि त्या पोलिसांना जबाबदार धरलं जातं. नाही, नाही, मला तेच म्हणायचं ना, या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलीस काय करणार याला? जसं की बांगलादेशी लोक कुठे राहत आहेत, काय राहत आहेत, सगळ्या पोलिसांना माहिती. बरोबर आहे, पण तुम्हाला जर समजा सरकारकडनं ऑर्डर आली तर ते हुसकून लावतील ना. हा इनिशिएटिव्ह सरकारने घ्यायचा असतो. होम मिनिस्ट्री तुमच्याकडे आहे ना, मग तुम्ही करा ना, ऑर्डर द्या ना त्यांना. मग नाही झालं तर तुम्ही सांगा. तुम्ही विचार करा, तो आमचा पोलीस तिथे दिवसभर राबत असतो. अं? तुमच्या सणासुदीला त्याला सण नाहीत का? त्याला बायका पोरं नाहीयेत? आज महिला पोलीस उभ्या असतात, पुरुष पोलीस इथे उभे असतात. काहीतरी विचार केल्यावर हे बाथरूमला कुठे जातात? शिव्या घालायला ठीक आहे आपल्याला त्यांना. नंतर म्हणायचं नाही, नाही पोलीस पैसे खातात. पैसे? ते काय खाणार? मग मंत्र्यांचं काय होऊन बसलो आपण? त्यांचं काय करायचं? बाकी अधिकाऱ्यांचं काय करायचं? तो दिवसभर कुठे जेवतो हे तरी कधी विचारलं तुम्ही? तो ट्रॅफिक पोलीस दिवसभर आपला काहीतरी शिट्ट्या मारत असतो, हातवारे करत असतो. त्याचं काय दिवसभर ते पोल्युशन नाकातोंडात घेऊन त्याचं काय झालेलं असतं? एकदा कधी विचारलं आपण? चिठ्ठी फुंकून फुंकून नसात आणल्या जातात. मग मला असं वाटतं की या लोकांकडे तुम्ही नीट बघितलं पाहिजे. उलट ह्याला सांभाळले पाहिजे तुम्ही. आज त्यांना राहतं घर नाहीये. त्यांची ड्युटी त्यांचं सगळं रिटायरमेंट नंतर त्यांना घरातनं बाहेर काढतात आणि परत पाठवून देतात. मग मला कळलं नाही, बाहेरच्या राज्यातली लोक येतात आणि इकडे फुकट घरं घेऊन जातात आणि तुमच्या राज्यातल्या पोलिसाला आणि गिरणी कामगारांना तुम्हाला घर देता येत नाहीत. रेल्वेच्या जॉब संदर्भातही असंच होत होतं. मला समजलंच नाही, म्हणजे आसुदी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. इथपर्यंत वेळ आणलीत तुम्ही. आज जाऊन बघा, जी काही तिथे जी अनेक जे स्लम बंद जी घरं मिळालेली आहेत, कोण आहेत ती लोक? वर काय करतात हे? घर मिळालं, विकून टाकतात, परत झोपडीत जातात दुसरं घर घ्यायला. आणि तुम्ही एकदा बिल्डरांच्या अधीनच समजा सगळी गेले की विषय संपला. खूप सिरियस चर्चा झाली साहेब. थोडं बाहेर येऊ सिरियसनेस मधून. तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल ना तरुणांना आणि सगळ्याच महाराष्ट्राला एक खूप कुतूहल आहे आणि एक आधारयुक्त भीती सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला मी खूप कॉन्फिडेंटली प्रश्न जरी विचारताना दिसत असतो तरी आतून काय टरकणे माझं मला माहिती. कसे आहेत राज ठाकरे नक्की? कसा म्हणजे व्यक्तिमत्व कसं आहे? तुम्ही स्वतःचं अनालिसिस कसं करता? मिश्किल आहे, कायम सिरियस असता किंवा कसं राहायला आवडतं? मी विषयानुरूप राहतो.
हा म्हणजे आता काय, तुम्ही जर गंभीर मला विषय विचारणार असेल तर मी गंभीरच राहणार ना, मी त्याची हसत उत्तर देणार नाही. पूर्ण खुलून राज ठाकरे कुठल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये असतात की फॅमिलीमध्ये असतात? नाही, मित्रांबरोबर मी असतोच खोलून, त्याच्यामध्ये काय, मी माझ्या पक्षातल्या सहकाऱ्यांबरोबर असतो. जशी लोकांना तुमची आदरयुक्त भीती वाटते, तर अशी काही महाराष्ट्रात किंवा देशात नाव आहेत की ज्यांची राज ठाकरेंना आदरयुक्त भीती वाटते? मला नाही, मला आदरयुक्त भीती वाटायची अशी माणसं गेली. म्हणजे त्याच्यामध्ये माननीय बाळासाहेब होते, माझे वडील होते, किंवा आमचे बाबासाहेब पुरंदरे होते, किंवा लता दिदी होत्या. अशी माणसं गेली. आणि हा आकडा कमी होतोय अजून महाराष्ट्रात अशा थोर माणसांचा. हो, ते मागे पु ल देशपांडे म्हणाले नव्हते का, की ज्यांच्या पाया पडावं अशी पायच कमी व्हायला लागलेले आहेत, कमी उरलेले आहेत, ज्यांच्या जाऊन पाया पडावं. आमचं मराठी क्रीडा जे मीडिया हाऊस आहे, आम्ही मराठी क्षेत्रात काहीतरी आशय निर्मिती व्हावी, ज्याला इंग्रजीमध्ये कंटेंट क्रिएशन म्हणतो, म्हणून 10 वर्ष झाली काम करतोय. पहिल्या 10-15 चॅनल मधलं आमचं आहे मराठी याच्यातलं. कंटेंट क्रिएटर्सशी तुम्ही पण मध्यंतरी संवाद साधला होता. तर मराठी कंटेंट क्रिएटर्स कडून काय अपेक्षा आहेत की मराठीसाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने असं योगदान देऊ शकता? मी मागे तुम्हाला त्याच वेळेला सांगितलं होतं की प्रत्येक गोष्ट ही विनोदाची झालर पाहिजे असं नसतं. कळलं का? तुमच्याकडनं अनेक गोष्टी ह्या तुम्हाला प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातनं पण झाल्या पाहिजे. की त्यातनं काहीतरी मला समजलं पाहिजे, त्यातनं मला काहीतरी वाटलं पाहिजे, मला काहीतरी टोचलं पाहिजे, माझ्या जाणीवा जाग्या केल्या पाहिजेत तुम्ही. असा कंटेंट पण तुमच्याकडनं येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच गोष्टी आपण विनोदातनं नाही केल्या पाहिजेत. तुम्ही यावेळेचं जर समजा माझं सगळं कॅम्पेन जर बघितलं तर ते तुम्हाला सगळं कॅम्पेन तुम्हाला सिरियस कॅम्पेन दिसेल. कळलं का? कारण मला भीती या गोष्टींची वाटते की आत्ता जे गेल्या 5 वर्षामध्ये जे झालंय त्याला जर समजा पुन्हा शिक्का बसला त्या गोष्टीवरती, तर पुढे महाराष्ट्राचं राजकारण काय होईल? पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचा आपण विचार करतोय का? आणि त्याचा जर विचार कोणी करतच नसेल तर मग महाराष्ट्राला परमेश्वरच वाचो. तुमच्यातला वैचारिक किडा आज आम्हाला अनुभवायला मिळाला. ज्या राज ठाकरेंना माझ्याकडे वैचारिक साप आहेत. आम्हाला तेही बघायला मिळतील. मोठे अजगर बिजगर पण आहेत माझ्याकडे. आणि मी हा शब्द घेऊनच आज थांबणार आहे की आम्हाला एकदा राजसाहेब ठाकरेंची कलाकार म्हणून गप्पा मारायच्यात. निवडणुका झाल्यानंतर तुम्ही आम्हाला नक्की वेळ द्या. भेटू. खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. मंडळी, महाराष्ट्राची दशा होऊ द्यायची नाहीये हा तरुणांना राज ठाकरेंचा आणि सगळ्या महाराष्ट्राला राजसाहेबांचा संदेश आहे. या नोटवर आपण थांबूया. वैचारिक किडाला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मराठी मित्रांसोबत शेअर करा आणि पुन्हा भेटूया वैचारिक किडाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. थँक्यू.